नमस्कार फ्रेंड, मी रवीनास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मी आज तुमच्यासाठी चमचमीत अशी एक रेसिपी घेऊन आली आहे, ती म्हणजे शेवगाच्या शेंगा। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी इथं एक शेवगा घेतलेला आहे। मी तुम्हाला सोलूनसुद्धा दाखवणार आहे कशा पद्धतीने शेवगाच्या शेंगा सोलायच्या। मी शेवगाच्या शेंगा सोलून झालेल्या आहेत। आता 1-1.5 इंचचे आपल्याला कापून घ्यायचे आहेत। इथं शेवगाच्या शेंगा आणताना कधीही बारीकच शेंगा आणायची, जाड नाही आणायची। या पद्धतीने कापून घ्यायचे आहे। स्वच्छ पाणीने धुवूनसुद्धा घ्यायचे आहेत आपल्याला। मी इथं 2 ते 3 कांदे घेतलेले आहेत, बारीक चिरून घेतलेले आहेत, आपल्याला वाटणसाठी लागणार आहेत। मी इथं 1 वाटी खोबऱ्याचं किस घेतलेलं आहे, 2 ते 4 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि खडे मसालेसुद्धा घेतलेले आहेत आणि धने। आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे। अगोदर कढईमध्ये मी त्याच्यात धने परतून घेणार आहे। धने परतून झाल्यावरती मी त्याच्यामध्ये बेडगी मिरची टाकणार आहे 2। बेडगी मिरची टाकली गेल्यावरती मी इथं खोबऱ्याचं खीस टाकून घेणार आहे। व्यवस्थित परतवायचं आहे आपल्याला लाल होईपर्यंत। मी याच्यात 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत। व्यवस्थित आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। बघा व्यवस्थित लाल झालेला आहे। मी आता काढून घेणार आहे। आपला सर्व मसाला रेडी झालेला आहे। मी आता त्याच कढईमध्ये मी कांदासुद्धा परतून घेणार आहे। कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे। इथं कांदा परतवताना थोडंसं तेल देखील मी इथं टाकलेलं आहे। जास्त आपल्याला असं काळसर पण नाही करायचं आणि जास्त लालसर पण नाही करायचा, मध्यम कांदा राहू द्यायचा आहे आपल्याला। बघा कांदासुद्धा परतून झालेला आहे। मी आता कांदासुद्धा देखील काढून घेणार आहे। आपल्याला हे वाटण थंड होऊ द्यायचं आहे। तोपर्यंत मी याच कढईमध्ये तेल टाकून घेणार आहे। थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये आपण शेवगाच्या शेंगा शिजवून घेणार आहेत। मी तेलमध्ये अगोदर परतून घेणार आहे शेवगा। परतून झाल्यावरती मी त्याच्यात अर्धी चम्मच हळद टाकलेली आहे। हळद टाकून झाल्यावरती अगोदर थोडं परतून घ्यायचं आहे। मग मी त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आपल्याला शिजवायला। मी आता साधारण 10 ते 15 मिनिट शेंगा शिजू देणार आहे। आपल्या इथं शेवगाच्या शेंगा शिजत आहे, तोपर्यंत आपण मसाला बघूया। मी इथं आपण जो मसाला परतवलेला होता तो पूर्णपणे थंड झालेला आहे। चला आता आपण सर्व मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत आपल्याला। मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाले टाकून झालेले आहेत। मी त्याच्यामध्ये वरून 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि आल्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत। चला आता आपण सर्व मसाला मिक्सरमधून बारीक करून घेऊयात। मसाला व्यवस्थित आपल्याला बारीक करायचा आहे पाणी टाकून। हे बघा मसाला आपला काढून रेडी झालेला आहे। चला आपण आता शेवगा पण बघूया शिजून झालेले आहेत का। मी इथं शेवगाच्या शेंगा चेक केलेल्या आहेत। अजून आपले शेवगा आपल्याला 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचे आहेत। शेवगाच्या शेंगा शिजत आहेत तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सपोर्ट करायला विसरू नका। लाईक सबस्क्राईब केलं नसेल ते देखील करून द्या। व्हिडिओ आवडला असेल तर फॅमिलीमध्ये शेअर करायला देखील विसरू नका। बघा आता 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। आपल्या शेवगाच्या शेंगा शिजलेल्या आहेत। पहिली तर शेंगा जास्त नाही शिजवायच्या, थोड्या शिजवायच्या आहेत। इथे रस्सा शेवगा बनवत आहेत म्हणून भाजीमध्ये शिजतील। अजून मी इथं एका कढईमध्ये काढून घेतलेल्या आहेत शेंगा। आता आपण तीच कढई ठेवणार आहेत आणि मी त्याच्यात 2 पळी तेल टाकलेलं आहे। तेलला मस्त तापू द्यायचं आहे आपल्याला इथं आणि मी त्याच्यात 2 तेजपत्ते टाकलेले आहेत। तेल जर आपण मस्त तापू दिलं ना तर आपल्या भाजीला सुद्धा देखील तेल व्यवस्थित येतं। म्हणून मी आता तेल तापून झालेलं आहे, त्याच्यात मी मसालासुद्धा देखील परतून घेणार आहे। आपल्याला इथं सर्व मसाला टाकून परतून घ्यायचा आहे व्यवस्थित। बघा मी इथं सर्व मसाला टाकून झालेला आहे पूर्ण। आता त्याला हलक्या हाताने परतून घेणार आहे। मसाला परतून झालेला आहे व्यवस्थित। मी आता त्याच्यामध्ये 1 चम्मच मिरची पावडर टाकणार आहे। लक्षात ठेवायचं आहे आपण अगोदर बेडगी मिरची वापरलेली आहे 2। घरचा धना पावडर मसाला मिक्सवाला वापरलेला आहे मी इथं 1 चम्मच। 1 चम्मच गरम मसाला। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सर्व। मिक्स करून झाल्यावर मी याच्यात चवीपुरता मीठ टाकणार आहे। मीठ टाकून झाल्यावर आपल्याला पूर्णपणे अजून परतून घ्यायचं आहे व्यवस्थित। बघा हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। थोडं आपल्याला मसाल्याचं उरलेलं पाणी मी देखील याच्यात ॲड करून घेतलेलं आहे। मसाला देखील आपल्याला हलक्या हाताने परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत।
बघा तेल किती छान सुटलेलं आहे ना. आता मी याच्यात कस्तुरी मेथी देखील टाकून घेतलेली आहे थोडीशी. आता आपले जे शिजवलेल्या शेंगा होत्या ना आपण त्या मिक्स करून घेणार आहेत. इथं आपल्याला शेंगा हलक्या हाताने परतवायच्या आहेत जेणेकरून शेंगा तुटायला नको. शेवगाच्या शेंगांची भाजी खायला देखील टेस्टी आणि आपल्या शरीरासाठी सुद्धा गुणकारिक आहे, म्हणून अवश्य करून बघा ही रेसिपी. मी थोडं अजून पाणी टाकणार आहे. तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ग्रेव्ही इथं ठेवू शकतात. मला जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. बघा भाजीला छान उकळी आलेली आहे. भाजीला व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि तेलही देखील छान सुटलेलं आहे बघा. आता आपण त्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया. काळ्या रस्स्याची शेवगाच्या शेंगाची भाजी बघून आलं ना मंडळी मग तोंडाला पाणी. तर मग आता आपण प्लेटिंग करून घेऊया एका बाउलमध्ये. माझ्या पद्धतीने एक वेळेस घरी नक्की शेवगाच्या शेंगांची काळ्या रस्स्याची भाजी ट्राय करून बघा. नक्की आवडेल तुमच्या फॅमिलीमध्ये सर्वांना. अशाच नवनवीन रेसिपींसाठी रविनास रेसिपी बघत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्त खा आणि स्वस्त राहा. थँक्स फॉर वॉचिंग.